नमस्कार. आज सकाळ सकाळ ज्वारीला पाणी द्यायचं म्हणून मोटर चालू करायला शेतात आलतो. 2 रेन पाईप 5-5 फुटाच्या अंतरावरती हातरून घेतलं आणि मोटर चालू केली. विहिरीतली मोटर चालू तर झाली, पण मोटर गळात गेल्यामुळे रेन पाईपामध्ये कचरा गेला आणि रेन पाईपाची जी छिद्र आहेत ती थोडीशी बंद पडली. बंद पडलेली छिद्र आपण कशी चालू तर केली, पण नंतर लाईट जी आहे ती 10-10 मिनिटाला जायला लागली. लाईट सारखंच 10-10 मिनिटाला जायला लागली म्हणून लयच वैताग आलता. त्यामुळे आता राजमा फवारायचं नियोजन केलं. हा आहे आपला वाघ्या जातीचा राजमा. तर याला 15 दिवस झाल्यानंतर बुरशीनाशक आणि टॉनिक जे आहे त्याची फवारणी करून घ्यावी लागते. तर आपल्या राजमाला 15 दिवस कंप्लीट झालं होतं, त्यामुळे बुरशीनाशक आणि टॉनिकची फवारणी आपण करून घेतली. राजमा हे पीक एकदम नाजूक पीक आहे आणि बुरशीमुळे राजम्याला मर जास्त आहे, त्यामुळे टायमिंगला फवारणी करणं एकदम गरजेचं आहे. पहिली फवारणी आपण केली होती पेरणी करून 15 दिवस झाल्यानंतर. तर दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे राजम्याला फुलं लागल्यावर. तर राजम्याला आता 30 दिवसानंतर फुलं लागली होती, त्यामुळे आता आपण दुसरी फवारणी करून घेतलेली आहे. तर दुसरी जी फवारणी आहे ते आपल्याला टॉनिक, बुरशीनाशक आणि आणखीन त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे खतं आहेत तर ते मिक्स करून आपल्याला त्याची फवारणी करून घ्यायची आहे. तर आता त्याची फवारणी जी आहे ते आपण करून घेतलेली आहे. जेवढं सुंदर आहे गुलाबाचं फुल आहे ना, तेवढाच तू पण सुंदर आहे. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नको आणि तुझं मन ज्या गोष्टीमध्ये रमतंय त्याच गोष्ट तू करत राहा. आणि भावा, कष्ट करायला कधीच लाजू नको. कष्ट करताना काळ वेळ कधीच बघू नको. तुझा एक ना एक दिवस नक्की येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नंतर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.